आंतरराष्ट्रीय वित्त संस्था. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनेवा. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनेवा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनेवा. WTO जिनेवा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनेवा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनेवा. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंड जिनेवा येथे आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1 जानेवारी 1995. 1 जानेवारी 1964. ठीक आहे. सन 2007 हा देश सार्कच्या 8वा सदस्य बनला. अफगाणिस्तान. 2007 के 8वें बना. 2007 में बना. सार्क एशिया असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन 2007 म्हणजे अफगाणिस्तान सार्कच्या 8वा सदस्य बनला. सार्कची स्थापना 8 डिसेंबर 1985 ढाका बांगलादेश येथे झाली. काठमांडू नेपाळ. सदस्य 8 आहे. जागतिक बँकेचे वर्ल्ड बँक वॉशिंग्टन. वर्ल्ड बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पुरवठा संस्था स्थापना 7 डिसेंबर. मुख्यालय वॉशिंग्टन. वर्ल्ड बँक वॉशिंग्टन. वर्ल्ड बँक वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. जागतिक बँकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जुडी बहीण असे म्हणतात. ही विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी संस्था. या बँकेचा अध्यक्ष हा अमेरिकन नागरिक असतो. सर्वाधिक वाटा USA. जागतिक बँकेच्या वर्ल्ड बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हणतात? आंतरराष्ट्रीय विकास संस्था. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आंतरराष्ट्रीय विकास संस्था. जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हणतात? आंतरराष्ट्रीय विकास संस्था. आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी स्थापना 1960 साली झाली. सर्वात गरीब राष्ट्रांना अधिक जलद, समानतेची आणि शाश्वतपणे गरिबी कमी करण्यासाठी मदत करणे ही इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीच्या उद्दिष्ट असते. वर्ल्ड बँक काय आहे? वर्ल्ड बँकेचे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील या ठिकाणी आहे. स्वित्झर्लंड के जिनेवा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा ठिकाणी आहे. युनायटेड नेशन स्वित्झर्लंड में भी है. जिनेवा संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य जिनेवा हे संयुक्त राष्ट्राचे मुख्य कार्यालय आहे. न्यूयॉर्क हे संयुक्त राष्ट्र महासंघाचे मुख्यालय आहे आणि मुख्य कार्यालय जिनेवा या ठिकाणी. संयुक्त राष्ट्राची स्थापना 1945 मध्ये झालेली आहे. साऊथ एशिया असोसिएशन सार्क संघटनेच्या स्थापनेच्या वेळी कोणत्या देशाने पुढाकार घेतला होता? भारतने. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन 1985 काठमांडू नेपाळ. जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनेवा. जिनेवा में संयुक्त महासभा का मुख्य कार्यालय. 1 जानेवारी 1995 रोजी गॅटचे रूपांतर जागतिक व्यापार संघटनेचे झाले. 1 जनवरी 1995 की बात है, अभी की बात है. 30 साल हो गए इसको. मुख्यालय जिनेवा. सदस्य 164. 1948 मध्ये झालेला गॅट करार अजूनही अस्तित्वात आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड स्थापना कधी झाली? 27 डिसेंबर 1945. 27 डिसेंबर 1945. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वॉशिंग्टन. वर्ल्ड बँक प्लस IMF वॉशिंग्टन. वर्ल्ड बँक आणि IMF वॉशिंग्टन आहे. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनेवा. IMFची स्थापना ब्रेटन वुड्स परिषदेत झाली. IMF जागतिक बँकेची स्थापना याद्वारे झालेली आहे. ब्रेटन वूड परिषद. ब्रेटन वूड काउन्सिल. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांना ब्रेटन वूडच्या जुळ्या बहिणी म्हणतात. IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. 27 डिसेंबर
1945, 27 डिसेंबर 1945. संयुक्त राष्ट्राचे एक भाग म्हणून ही संस्था काम करते. राष्ट्राचे एक भाग म्हणून ही संस्था काम करते. जगातील गरजू राष्ट्रांना अल्पकालीन कर्ज पतपुरवठा पुरवण्यासाठी काम करते. IMF स्थापना 1940, मुख्यालय वॉशिंग्टन. क्रिसिल पतदर्जा मापन संस्था. क्रिसिल क्रेडिट एजन्सी पतसंस्था मापन दर्जा. क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड ही पतदर्जा ठरवणारी भारतातील पहिली संस्था आहे. ICRA आणि CARE या पतदर्जा ठरवणारी संस्था आहे. ICRA. ट्रिप्स फॉर ट्रिम वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ट्रिप्स अँड ट्रिम वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीची काम करते. कार्य सदस्य राष्ट्रांमधील व्यापाराला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे. 1 जनवरी 1995 की बात चल रही है. मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंड. संयुक्त राष्ट्र संघाचे किती कलम आहे? संयुक्त राष्ट्र संघ किती कलमाचे आहे? संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन कुल मिळा की 11 कलम आहे. 11 कलम. संयुक्त राष्ट्र संघाचे संघ 11 कलमांचे आहे. भारतीय संविधान 395 कलम आहे. स्पेशल ड्रॉइंग राइट. IMF में स्पेशल ड्रॉइंग राइट्स वनामार्फत संचालित आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वॉशिंग्टन में आहे. स्पेशल ड्रॉइंग राईट्सची SDRची किंमत पुढील चलनाच्या संदर्भात मोजली जाते. डॉलर, पाऊंड, युरो, युनॉन, येन. SDR आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत प्रचलित केले जाते. SDRला कागदी सोने म्हणतात. पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली? रिओ डी जेनेरो. पहिली वसुंधरा परिषद पृथ्वी वर्ल्ड अर्थ डे. रिओ डी जेनेरो, ब्राझील. ब्राझील देशातील रिओ डी जेनेरो शहरात पहिली वसुंधरा भरली. रेड क्रॉस जिनेवा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. रेड क्रॉस जिनेवा. वर्ल्ड बँक अँड IMF वॉशिंग्टन. WTO 1 जनवरी 1995 की बात है ना. और 27 दिसंबर 1945 की बात है. IMF. रेड क्रॉस ही संघटना स्थापना 1863 साली ग्रॅनी हेनरी होनंड व मुस्तेमॉरने यांनी केली. ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था आहे. या संघटनेला सर्वाधिक 3 वेळा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. युनायटेड नेशन्स सुरक्षा समिती व कायमस्वरूपी सदस्यांमधील कोणता देश नाही आहे? कुल मिला के 5 कायमस्वरूपी सदस्य आहे. USA, ब्रिटन, चायना, रशिया अँड फ्रान्स. USA, ब्रिटन, चायना, रशिया, फ्रान्स, रशिया, चायना, जपान नाही आहे. UNOच्या सुरक्षा समितीवर 5 देश आहेत. कुल 15. सिक्युरिटी काउन्सिलचे 15 देशाचे मिळते 10 नॉन परमनंट मेंबर आहे. US, चीन, रशिया, चायना, फ्रान्स और ब्रिटन. भारतातील वित्तीय संस्था. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कुठे घेतली जाते? दावोस में ली जाती ना. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जर्मनी की बात हो रही है. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जनवरी 1970. मुख्यालय कॉलोनी, स्विस यांची दरवर्षी दावोस येथे वार्षिक बैठक घेतली जाते. ही संस्था जागतिक जोखीम अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी प्रकाशित होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. IRDA ही विमा कंपनी समजा. IRDA ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? विमा. IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया 1999. विमा क्षेत्राचे नियमन करणे. हैदराबादमध्ये मुख्यालय आहे. IRDA आहे. दूरसंचार क्षेत्र नियमन ट्राय से चलता है. शेअर बाजार सेबी. पैशाचे नियमन RBI. पेन्शन PF RDA आहे. अन्न सुरक्षा FSSAI. LIC विमा और IRDA इंश्योरेंस सिक्योरिटी
इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया हैदराबादमध्ये मुख्यालय आहे. 1999 की बात आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन मुंबईमध्ये ही संस्था सरकारची विमा कंपनी आहे. जीवन विम्याशी निगडीत आहे. इलाची संस्था 1 सप्टेंबर 1956 की बात चली. मुख्यालय मुंबई. GIC जनरल इन्शुरन्स कंपनी. GIC केंद्र सरकारची साधारण विम्याबद्दलची कंपनी आहे. मुख्यालय मुंबई. साधारण विमा म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपनी. गाडी, वस्तू, इमारती, पैशाचे विमा होते. जनरल इन्शुरन्स कंपनी. गुंतवणूकदारांच्या हिताचे तत्त्व. सेबीना सिक्युरिटेशन बोर्ड ऑफ इंडिया. गुंतवणूकदारांचे हिताचे तत्त्व त्याच्या गुणवत्तेचे गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी 12 एप्रिल 1988 रोजी ची स्थापना करण्यात आली. सिक्युरिटेशन बोर्ड ऑफ इंडिया. सेबीची स्थापना 1988 साली करण्यात आली. 1992ला सेबीला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. इसके प्रमुख कोण आहे? पहिले ते माधवीपुरी बुच. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना 1956. 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना. 1 सप्टेंबर 1956 मुंबईमध्ये जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया GICची स्थापना 1971. LIC जीवन विम्याशी निगडीत आहे. GIC सार्वजनिक विम्याशी निगडीत आहे. UTI या UTI व IDBI या वित्तीय संस्थांनी स्थापन केलेल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली. तिसरी UTI और IDBI. इतना थर्ड UTI अँड IDBI. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. तिसऱ्या योजनेचे काळ 1 एप्रिल 1961 ते 1966. तिसऱ्या योजनेत नियोजन आयोगास 2 अध्यक्ष लाभले. पंडित नेहरू व लालबहादूर शास्त्री या नियोजनेत अशा थर्ड प्लॅनिंग कमिशन 2 या योजनेत UTI व IDBIची वित्तीय संस्थांची स्थापना करण्यात आली. हे लक्षात ठेवा. पहिली योजना 1951. सिंद्री झारखंड पहिला खत कारखाना. चित्तरंजन पश्चिम बंगाल रेल्वे इंजन कारखाना. रेल्वे कारखाना. पेरांबूर तामिळनाडू रेल्वे डब्यांचा कारखाना. दुसरी योजने भिलाई लोहा पोलाद प्रकल्प छत्तीसगड. रुलेकला ओडिशा. दुर्गापूर लोहा पोलाद प्रकल्प पश्चिम बंगाल. नीति आयोग नियोजन व वित्त आयोग समित्या. नीति आयोग नेशनल इन्फॉर्मेशन 1 जनवरी 2015 की बात है. 1 जनवरी 2015 की बात है. और 15 मार्च 1950 की बात है. 15 मार्च 1950 नियोजन आयोग. भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? 15 मार्च 1950. 15 मार्च 1950 मध्ये झाली स्थापना. 15 मार्च 1950. असंवैधानिक किंवा घटनाबाह्य आहे. पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंडित नेहरू. दुसरे पहिले उपाध्यक्ष गुलजारीलाल नंदा. सध्या नियोजन आयोगाची स्थापना नीती आयोगाने घेतलेली आहे. 1 जानेवारी 2015. नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. भारताचे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जो फाइनेंस कमीशन बना हुआ था उसके KC नियोगी 280 में दिया है ना. पहिला वित्त आयोग फर्स्ट फाइनेंस कमीशन. अभी पहिले फर्स्ट फाइनेंस कमीशन KC नियोगी है. स्थापना 1951. कालावधी 1957. 16 वित्त आयोग 2023 मध्ये. अध्यक्ष अरविंद पनगडिया. कालावधी 26 ते 31. 16 फायनान्स कमिशनर आहे अरविंद पनगडिया. बरोबर आहे. अरविंद पनगडिया. वित्त आयोग घटना तर 280 हे घटनात्मक संस्था आहे. 281 में रिकमेंडेशन देत आहे. कार्यालय 5 वर्ष. 1 अध्यक्ष प्लस 4 सदस्य. स्थापना राष्ट्रपती मार्फत. केंद्र व राज्य यांच्यामध्ये करांचे वाटप करते. 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? अरविंद पनगडिया. पहिला कोणता? KC नियोगी. पहिले KC. 16 वित्त आयोग डिसेंबर 2023 मध्ये अरविंद पनगडिया, अजय नारायण झा यांनी जॉर्ज मॅथ्यू, डॉक्टर निरंजन. राजाध्यक्ष डॉक्टर सौम्यकांती. कालावधी 26 ते 31 मध्ये गोंधळ नका. पहिला वित्त आयोग 51 ते 56. 15 वित्त आयोग 20 ते 25. 16 वित्त आयोग 26 ते 31. नीति आयोगाचे सदस्य CEO कोण आहे? नीति आयोगाचे सदस्य CEO. नीति आयोगाचे सदस्य CEO BVR सुब्रमण्यम. BVR सुब्रमण्यम.
नीति आयोग CEO BR सुब्रमण्यम, 1 जानेवारी 2015 नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष सुमन बेरी याबरोबर BVR सुब्रमण्यम. नीति आयोगाचे पहिले अध्यक्ष नरेंद्र मोदी, अरविंद पनगडिया उपाध्यक्ष होते आणि CEO सिंधुश्री खुल्लर. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? रतन टाटा. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? रतन टाटा होते. स्थापना डिसेंबर 2024 मध्ये. दीपक पारेख, डॉ. अशोक गांगुली सदस्य होते. अध्यक्ष रतन टाटा. रतन टाटा यांची 6 ऑक्टोबर 2024 की बात है भाई. त्यांच्या वयाच्या 86व्या वर्षी झाली. नीती आयोगाचे सदस्य अध्यक्ष कोण आहे? पंतप्रधान. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, भारताचे विकास धोरण ठरवणारी संस्था, सर्वोच्च संस्था. अध्यक्ष पंतप्रधान. पदसिद्ध. मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम. CEO BVR सुब्रमण्यम CEO आहे. 15 ऑगस्ट 2014 घोषणा केली गेली. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असते? जिल्हाधिकारी. जिल्हा मंडळ नियोजनाचे सचिव कोण असते? जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन प्रमुख असतो. जिल्हा नियोजन मंडळ अध्यक्ष, पालकमंत्री, उपाध्यक्ष, विभागीय आयुक्त, सचिव, जिल्हाधिकारी. जिल्हा नियोजन मंडळ. नीती आयोग. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015 की बात चल रही. BVR सुब्रमण्यम CEO है. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, प्राईम मिनिस्टर, PMO. NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल NDC. खालीलपैकी कोणती संस्था स्टॉक मार्केट संबंधित आहे? सेक्युरिटेशन बोर्ड ऑफ इंडिया, 1992. सेबी चेअरमॅन तुहिन कांता पांडे. सेबी चेयरमैन तुहिन कांता पांडे. सेक्रेटरी बोर्ड ऑफ इंडिया, 1992 की बात चल रही है. अप्रैल 1988 में पहले बनाया गया था उसको. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुंबई या ठिकाणी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुद्धा मुंबई या ठिकाणी आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज स्थापना 1992 ही. मुंबई ही भारतातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. नीती आयोगाचे व्हाईस चेअरमॅन सुमन बेरी. अँड BVR सुब्रमण्यम CEO. सुमन बेरी उपाध्यक्ष आणि अध्यक्ष पंतप्रधान. अध्यक्ष असते पंतप्रधान. सुमन बेरी. नीती आयोगाचे व्हाईस चेअरमॅन सुमन बेरी आहे. यांची निवड फक्त भारताचे पंतप्रधान करतात. पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान. CEO BVR सुब्रमण्यम. ही नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष. नियोजन आयोग पंडित नेहरू होते. पंडित नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग हा नवा आयोग स्थापन केला. नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी. पदसिद्ध सुमन बेरी उपाध्यक्ष. BVR सुब्रमण्यम CEO आहे. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. 16 वित्त आयोगाचे अरविंद पनगडिया आहे. पहिला KC नियोगी आयोग थे बस. 2023 में गठन किया गया था. 26 से 31 तक उसका रिपोर्ट रहेगा. पहिला वित्त आयोग 1951 मध्ये स्थापन करण्यात आला. अध्यक्ष KC नियोगी. 14 NY रेड्डी. 15 NK सिंग. 16 पनगडिया. 280 के अंतर्गत कार्यालय 5 वर्ष. भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असते? भारतीय नियोजन पंतप्रधान असते. 15 मार्च 1950 की बात चली. अवैधानिक सल्लागार आहे. पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. नियोजन आयोगाच्या जागी आता नीती आयोगाचा उल्लेख आहे. 13 छोड़वी. पहिला थे KC नियोगी आयोग. अब ये 16 अरविंद पनगडिया बस. 280 के अंतर्गत चलता है. 280 के अंतर्गत उसका काम चलता है. 15वां NK सिंह था. 15वां NK सिंह था. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष. राज्य नियोजन आयोगाचे मुख्यमंत्री असते. राज्य नियोजन आयोगाचे. केंद्रीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष मुख्यमंत्री. जिल्हा नियोजन आयोगाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी. भारताचे नियोजन मंडळ सल्लागार मंडळ आहे. भारताचे नियोजन मंडळ हे सल्लागार. नियोजन प्लॅनिंग कमिशन की बात चल रही है. भारतीय नियोजन मंडळ हे सल्लागार स्वरूपाचे आहे. भारताचे नीती आयोग सध्या सल्ला देण्याचे काम करतात. नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी मंजूर झाली आहे. नीती आयोग 1 जानेवारी 2015. 6 ऑगस्ट 1952 रोजी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय विकास परिषद. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. राष्ट्रीय विकास परिषद.
6 ऑगस्ट 1952 पंतप्रधान हे राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. नियोजन प्रक्रियेत घटक राज्यांना सहभागी करून घेणे हा या परिषदेचा उद्देश आहे. सदस्य पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष पाहतात. पंचवार्षिक योजना 1951 पासून सुरू झाली. 1951 पहिली पंचवार्षिक योजना 1951-56 आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. ही संकल्पना भारत सरकारकडून यूएसआरकडून घेतली. 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग होते. 20 से 25 कार्यालय था. अभी 26 से 31 कार्यालय है किसका? अरविंद पनगड़िया. 16 वित्त आयोग 16 वित्त आयोग है. पहला वित्त आयोग है 1951 से 1956 तक कैसी नियोगी. अभी 15वां एन के सिंग था. अभी 16वां अरविंद पनगड़िया. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्रा महाराष्ट्राचे आहे. मित्रा एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मित्रा एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर मित्रा एकनाथ शिंदे. मित्रा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही संस्था राज्यात नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आली आहे. उद्देश नीती आयोगाच्या धोरणांशी सुसंगत राज्यांची गरजांची दखल घेणे, खाजगी क्षेत्र अशासकीय संस्थांना सहभागाद्वारे राज्याच्या जलद व समावेशक विकास साधणे. अध्यक्ष मुख्यमंत्री. पहिले उपाध्यक्ष एकनाथ शिंदे. पहिले CEO प्रवीणसिंग परदेशी. कृषी संबंधी अर्थशास्त्र प्रवीणसिंग परदेशी. कृषी संबंधी अर्थशास्त्र. महाराष्ट्राचे मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे कार्यान्वित आहे? मोहोळ. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र मोहोळ. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र मोहोळ. आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर. राष्ट्रीय डाळिंब मोहोळमध्ये कोरडवाहू शेती. डाळिंब सोलापूर आहे. ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी येथे आहे. ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था. द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे. ग्रामसेवक आणि द्राक्ष. द्राक्ष मांजरी पुणे. कापूस संशोधन केंद्र अकोला. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा. खार जमीन संशोधन केंद्र पनवेल रायगड. धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे असते? भारतीय अन्न महामंडळ. धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य भारतीय अन्न महामंडळ. जानेवारी 1965 स्थापन. कार्य उत्पादक शेतकऱ्यांचे व ग्राहकांचे हितरक्षण करणे. विभागीय कार्यालय मुंबई. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास येथे प्रत्येक असे 4 कार्यालय आहे. जैसे नीति आयोग, जैसे महाराष्ट्र मित्र आयोग एकनाथ शिंदे 2023 से शुरू किया था. प्रवीण सिंह परदेशी CEO ना प्रवीण सिंह परदेशी. महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मेशन 11 नवंबर 2022. अच्छा 11/11/2022. पहिले अध्यक्ष एकनाथ शिंदे. पहिले CEO प्रवीण सिंग परदेशी. पिकाच्या आधारभूत किमती कोण जाहीर करतो? केंद्रीय कृषी मंत्रालय. पिकांच्या आधारभूत किंमती कोण जाहीर करतो? केंद्रीय कृषी मंत्रालय. पिकांच्या बेसिक मूल्य. सध्या 2324 पिकांच्या किमती पेरणी आधीच जाहीर केल्या जातात. आधारभूत किमतीवरून शेतकऱ्याचे पीक लागवडीचा अंदाज येतो. विविध क्रांती. भारतात हरित क्रांती सुरुवात 1965 में हुई है भैया. हरित क्रांती सुरुवात 1965 दरम्यान भारतीय कृषी क्षेत्रात हरित क्रांतीची सुरुवात झाली. कृषी उत्पादन वाढवणे हा हरित क्रांतीचा मुख्य उद्देश आहे. MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांती जनक असे म्हणतात. जागतिक नॉर्मन बोरलॉग. भारतात हरित क्रांती जनक कोण आहे? MS स्वामीनाथन. 1966 से 70 1966 to 70 पण 1965 दिया है वहाँ पे. या काळात हरित क्रांती यशस्वी आहे. जागतिक हरित क्रांती जनक नॉर्मन बोरलॉग. भारतीय हरित क्रांती जनक MS स्वामीनाथन. लाल क्रांती शेळी व मेंढी.
लाल क्रांती शेळी व मेंढी, लाल क्रांती शेळी व मेंढी, लाल क्रांती शेळी व मेंढी, लाल क्रांती शेळी व मेंढी. निळी क्रांती मासे, निळी क्रांती मासे. हरित क्रांती अन्नधान्य, पीत क्रांती तेलबिया, सुवर्ण क्रांती फळे उत्पादन, करडी खते. गुलाबी क्रांती कोळंबी उत्पादन, नील क्रांती मासे 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 उत्पादन. हरित क्रांती अन्नधान्य, धवल क्रांती दूध, नील क्रांती मासे उत्पादन, पीत क्रांती तेलबिया, श्वेत क्रांती रेशीम, रेशीम के लिए श्वेत क्रांती या. चंदेरी अंडे उत्पादन, गोल बटाटे, सुवर्ण फळमध, गुलाबी कोळंबी औषधे. सिल्वर फायबर क्रांती कापूस, गोल्डन फायबर ताग. सिल्वर फायबर कापूस आहे, गोल्डन फायबर ताग आहे. करडी क्रांती मासे खते उत्पादन, करडी खते, करडी उत्पादन खते, करडी क्रांती खते उत्पादन, पीत क्रांती तेलबिया उत्पादन, लाल क्रांती मासे टोमॅटो, चंदेरी अंडी उत्पादन, श्वेत क्रांती दूध उत्पादन, नील क्रांती मत्स्य उत्पादन. हरित क्रांती अन्नधान्य, मत्स्य के लिए निळी क्रांती मत्स्य उत्पादन है ना, निळी क्रांती मत्स्य उत्पादन, निळी क्रांती मत्स्य उत्पादन, निळी क्रांती मत्स्य उत्पादन. MS स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांती जनक असे म्हणतात. उद्देश अन्न उत्पन्न वाढवणे, 1965 की बात चल रही. वर्गीस कुरियन यांना दुग्ध क्रांती जनक असे म्हणतात. गुलाबी क्रांती कोळंबी उत्पादन, गुलाबी क्रांती कोळंबी उत्पादन, गुलाबी क्रांती कोळंबी उत्पादन, गुलाबी क्रांती उत्पादन, गुलाबी क्रांती कोळंबी उत्पादन. गोल क्रांती बटाटा फळ, करडी खते. चंदेरी रजत अंडी उत्पादन, चंदेरी रजत अंडी उत्पादन. सोनेरी क्रांती फळ व मध उत्पादन, सोनेरी क्रांती फळ व मध उत्पादन. अमृत क्रांती नदीजोड प्रकल्प, सोनेरी तंतू क्रांती अमृत क्रांती नदीजोड प्रकल्प, चंदेरी तंतू क्रांती कापूस उत्पादन. गोल्डन रिव्हॉल्युशन मधुमक्षिका पालन, गोल्डन रिव्हॉल्युशन मधुमक्षिका पालन, गोल्डन रिव्हॉल्युशन मधुमक्षिका पालन. या अंतर्गत फळांचे उत्पादन वाढवणे सुद्धा अपेक्षित आहे. सुवर्ण क्रांती अंतर्गत मध उत्पादन वाढवणे उद्दिष्ट आहे. सुवर्ण क्रांती कृषी क्षेत्रातील पीत क्रांती तेलबिया, पीत क्रांती तेलबिया, पीत क्रांती तेलबिया. तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी भारतामध्ये पीत क्रांती झाली. तेलबिया, करडई, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन. संकीर्ण चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतोय? रिनको. चलनवाढीमुळे रिनकोला फायदा होतो. रिनको. चलनवाढीमुळे रिनकोला फायदा होतो, धनकोला तोटा होतो. चलनवाढ एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू सेवांच्या साधारण किंमती पातळीत होणारे सतत वाढ. चलनवाढ झाल्यामुळे महागाई वाढते व त्यामुळे पैशाचे मूल्य कमी होते. रिनको धनको यांच्याचे फरक. रिनको घेणारा उदाहरण व्यक्ती व संस्था, धनको देणारा उदाहरण बँक व पतपेढ्या. चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? रिनकोला. जो लिहित आहे कोणाला फायदा? रिनकोला होता ना, रिनको समाज आता रिनको धनको मी होतो. महाराष्ट्राच्या महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते व 1 ऑगस्ट सुरू होता? 1 ऑगस्ट सुरू होता वो 1 अप्रैल की बात है. अप्रैल मई जून जुलाई अगस्त. 1 अप्रैल की बात है ना, तो 8 करना होता, 4 से 8 हो जाता है. 1 अगस्त की बात चल रही है. आरबीआई जमा खर्च वर्ष 1 जुलै से 30 जून. व्यापारी बैंक जमा खर्च 1 एप्रिल ते 31 मार्च. भारत सरकारचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च. भारत आर्थिक बदलण्यासाठी केंद्र सरकारने शंकराचार्य समिती नेमली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. 1962. 1 ऑगस्ट 1962च्या वेळेस आहे. 1 ऑगस्ट 1962 MIDC स्थापना. कार्य राज्याचा औद्योगिक विकास करणे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना MIDCची स्थापना झाली आहे. दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? सोव्हिएत युनियन.
भिलाई भिलाई लोह पोलाद प्रकल्प सोव्हिएत युनियनमध्ये. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत हाती घेण्यात आलेला पोलाद उद्योग भिलाई पोलाद उद्योग रशियाच्या मदतीने रूल केला. जर्मनीच्या मदतीने रूल केला है. उड़ीसा में दुर्गापुर है. दुर्गापुर यहाँ पे पश्चिम बंगाल. भिलाई भी पश्चिम बंगाल में है. दूसरी पंचवार्षिक योजना 1956 से 61 में अवजड उद्योग प्रतिमान महालनोबिस. या योजनेत भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केली. या योजनेत केला. 56 से 56 साली दुसरे औद्योगिक महाधोरण घोषित केले. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे कालावधी 51 से 56 होता. 51 से 56. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे कार्यकाळ 51 से 56 होता. मुख्य भार कृषीवर. हेराल्ड डोमर. और दूसरा नोबल मिस महालनोबिस. हेराल्ड डोमर. पहिल्या पंचवार्षिक योजनेतील घटना 1951 सिंदरी झारखंड. भारतातील पहिला खत कारखाना 1950. चित्तरंजन पश्चिम बंगाल. रेल्वे इंजिन कारखाना 1953. HMT बँगलोर. 54 मध्ये हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पिंपरी पुणे 1954 मध्ये. 1955 मध्ये दामोदर खोरे प्रकल्प, भाकरा नांगल प्रकल्प, हिराकुंड प्रकल्प 1955 मध्ये. दामोदर, भाकरा नांगल, हिराकुंड. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1962 1 ऑगस्ट 1962. स्थापना 1962. कार्य राज्याचा औद्योगिक विकास करणे. MIDCने अनेक ठिकाणी पंचतारांकित वसाहती स्थापन केल्या आहेत. नागपूरमधील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प MIDCने विकसित केले आहे. अच्छा. खालीलपैकी कोणत्या कंपन्या महारत्न कंपन्या आहे? 1, 2 और 4. भेल ONGC गेल. भेल ONGC गेल. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, ऑयल अँड नॅचरल गॅस लिमिटेड अँड गेल. भेल ONGC गेल महारत्न कंपनी आहे. महारत्न कंपन्या कोल इंडिया, NTPC, भेल, IOC, गेल. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, OMGC, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, सेल, रिसेल, RECL, PFC, ऑयल इंडिया अशा एकूण 13 महारत्न कंपन्या आहेत. गट ED इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. मनी लॉन्ड्रिंग व परकीय चलन घोटाळे बरोबर. इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. सेक्रेटरी बोर्ड ऑफ इंडिया. भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करते. IB भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था. SID महाराष्ट्र स्टेट इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट बरोबर है. ये तो समझ में आता है मेरे को. स्टेट इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट की बात चल रही है. स्टेट इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट है वो महाराष्ट्र की. 1 मई 1956 इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. भाई ED बहुत चलता है. 1 मई 1956 IRS अधिकार रहता है. इसका कार्य मनी लॉन्ड्रिंग आणि परकीय चलन घोटाळे तपासणे. SID स्थापना 1905. नामात बदल 1988 स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट. कार्य महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर संस्था. IB इंटेलिजन्स ब्युरो. 1887 कार्य भारताच्या अंतर्गत गुप्तचर संस्थेच्या. सेबी सेक्रेटरी बोर्ड ऑफ इंडिया. 1988 सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सिक्युरिटीज. कार्य भारतातील भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था म्हणून कार्य करणे. रेल्वेसाठी प्रवासी डब्यांची कारखाना खालीलपैकी कोठे बनतात? पुरंबोर, तामिळनाडू. पुरंबोर में रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचे कारखाना कोठे बनतात? पुरंबोर, तामिळनाडू. रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचे कारखाना पेरांबूर 1955 स्थापन. चित्तरंजन रेल्वे इंजिनचा कारखाना आहे. चित्तरंजन. पंचायत क्षेत्र विस्तार कायदा पेसा कोणत्या वर्षी पारित झाला? पेसा 1996. व्हॉट इज पेसा ॲक्ट? पेसा ॲक्ट आहे 1996. या कायदा क्रमांक 40 लागू 24 डिसेंबर 1996. कशासाठी? आदिवासी अनुसूचित जातीसाठी तयार केलेला कायदा आहे. जे उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा व पर्यटन विभाग, सांस्कृतिक कार्य, परंपरा, प्रथा यांचे संवर्धन करणे. आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला? 2005. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. या कायद्यानुसार जीवितहानी व वित्तहानी यासाठी मदत केली जाते. यानुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली जाते. यांचे मुख्यालय दिल्ली येथे. राष्ट्रीय आपत्ती निवारण आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान. राज्य मुख्यमंत्री. जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी.
उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे आहे? उद्योगांचे सामाजिक दायित्व. उद्योगांचे 2% सामाजिक दायित्व, जो भी सोशल ड्यूटी बनती उनकी. उद्योगातील नफ्यातील 2% रक्कम उद्योगाचे सामाजिक दायित्व यासाठी केली जाते. CSR कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. एअर इंडिया विमान कंपनीची मालकी सध्या कोणाकडे आहे? टाटा उद्योग समूह. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची खरेदी आता असते टाटा उद्योग समूह. एअर इंडिया ही भारतातील 3ऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. स्थापना 1930. टाटा एअरलाइन्स म्हणून पहिले उड्डाण 1932 म्हणजे स्वतः JRD टाटा यांनी कराचीहून अहमदाबाद मार्गाची मुंबईच्या जुहू विमानतळावर केले. सध्या त्याची मालकी टाटा उद्योग समूहाकडे आहे. बजेट 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोहर ही काय? अमृत धरोहर पाणथळ विकास. 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 अमृत धरोहर पाणथळ. अमृत धरोहर 23-24च्या अर्थसंकल्पात या योजनेचा उल्लेख केला आहे. याचा उल्लेख देशाच्या पाणथळ प्रदेशातील नैसर्गिक सौंदर्य आणि विविधता यांचे जतन करणे आहे. पर्यावरण विषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण नॅशनल ग्रीन ट्रायब्यूनल 2010 की बात है. नॅशनल ग्रीन ट्रायब्यूनल 2010. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण स्थापना 2010. मुख्यालय दिल्ली. पहिले अध्यक्ष लोकेश्वर सिंह पत्ता. भारत हा 3रा देश आहे ज्याच्याकडे हरित न्यायाधिकरण आहे. सध्याचे अध्यक्ष आदर्श कुमार गोयल. भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट आहे? स्पेशल इकॉनॉमिक झोन. जादा आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती, निर्यातीतील प्रोत्साहन, रोजगार निर्मिती, शेतीचा विकास वगैरे काही नाही, चुकीचे आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक सहाय्य चीन या देशाची प्रेरणा आहे. अशा चीन से लिया गया SEZ. 2006ला भारतात कायदा लागू केला. उद्दिष्ट रोजगार निर्मिती, निर्यातीतील प्रोत्साहन, जादा आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती. बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी. बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी और इथेरेल भी नाही. इथेरिल. बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी प्रकारची मुद्रा आहे. पहिले बिटकॉइन शहर आहे एल सल्वाडोर. आधार 12 अंकांचे असतात. 3G600005091. आधार क्रमांकाचे 12 क्रमांक आहेत. UIDAI जारी केला आहे. हा प्रत्येक व्यक्तीची वेगळी ओळख असते. गरिबी हटा 5वी 4th में दिया गया. गरिबी हटा 4th में. पंचवर्षीय योजनेचा काळ 1974 ते 1978 पर्यंत होता. गरिबी हटाव ही घोषणा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली आहे. पाचवी योजना ॲलन मान व अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारलेली आहे. गरिबी हटाव ही घोषणा इंदिरा गांधींनी 4थ्या पंचवार्षिक योजनेत दिली व त्याची अंमलबजावणी 5व्या पंचवार्षिक योजनेत केली. 5वी योजना पंचवार्षिक कार्यालय पूर्ण करू शकले नाही. गरिबी हटाव उसी हटा दिया. खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? क्रेडिट कार्ड. प्लास्टिक मनी. प्लास्टिकच्या स्वरूपात असणारे क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड, ATM कार्ड यांना प्लास्टिक मनी म्हणतात. अशा कार्डचा वापर ATM मधून पैसे काढता येते व ऑनलाईन शॉपिंग करता येते. असे कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडलेले असतात. असे कार्ड बँक तसेच खाजगी वित्तीय संस्थांकडून निर्माण केले जातात. आता हा कार्डचा उपयोग कमी रक्कम असेल तर 2000 रुपयेपर्यंत स्पर्शविरहित कॉन्टॅक्टलेस करता येते. खालीलपैकी कोणत्या एक्सचेंजचे क्रिप्टो आभासी चलन व्यवहारात होते? वझिरेक्स. नागपूर में आता भाई वझिरेक्स. खालीलपैकी कोणत्या एक्सचेंजमध्ये क्रिप्टो आभासी चलनाचा व्यवहार होतो? वझिरेक्स में होता है. वझिरेक्स. नागपूर में. हम पुणे शहर बोले अभी नागपूर में आता. वझिरेक्सची स्थापना 2018 मध्ये झाली. याचा शोध निश्चल शेट्टी यांनी लावला. हा जगातील सर्वात मोठा क्रिप्टो बाजार आहे. बापरे. वझिरेक्स. निश्चल शेट्टी. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापना 1975. प्रेमचंद रॉयचंद. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुंबई. ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज सर्वात मोठा शेअर बाजार आहे. MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज मुंबई. या ठिकाणी MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज देशातील सर्वात मोठा वस्तू
कायदे वस्तू व वायदे बाजार आहे. MCA गुड्स अँड कमोडिटी आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन विशेष औद्योगिक क्षेत्र चायना से लिया गया स्पेशल इकॉनॉमिक झोन सेजची घोषणा 2000 साली. सेज हा काय 2005 साली संमत करण्यात आला. उद्योग वाढीस चालना मिळण्यासाठी सेज स्थापना करण्यात आली. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन उद्योगांसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन 2005 करण्यात आले. उद्योग वाढीस चालना देण्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन स्थापन करण्यात आले. मोठ्या उद्योगांना सवलती देऊन निर्यात वाढवणे व परकीय चलन मिळवणे हा त्यामागचा उद्देश होता. चीनच्या सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन मॉडेलवरून अंमलात आणलेले आहे. सध्या भारतात 256 सेज कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यात 30 सेज आहे. बोराको झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पासाठी खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले? बोराको रशिया. बोराको झारखंड रशिया. बोराको झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पासह रशिया देशाचे सहाय्य लाभले आहे. छत्तीसगड येथे भिलाई लोह पोलाद प्रकल्प आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प आहे. खालील कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला भारत सरकारने महारत्न वर्गातील ठेवलेले नाही? पण ते ऑइल इंडिया कॉर्पोरेशन, ऑइल इंडिया लिमिटेड, OIL, ऑइल नहीं रखा गया है ना महारत्न एकूण 13 कंपनी आहे. पुढीलपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याला महारत्न दर्जा नाही? BSNL महारत्न नाही आहे. BSNL नाही आहे. महारत्न कंपनी निकष सलग 3 वर्ष 5,000 कोटी रुपयांचे जास्त निव्वळ नफा 3 वर्षासाठी सरासरी वर्षाची उलाढाल 25,000 कोटी किंवा 3 वर्षासाठी सरासरी वार्षिक निव्वळ मूल्य 15,000 कोटी. सेन्सेक्स निफ्टी 50 शेअर बाजार आहे. सेन्सेक्सचा 30 सेन्सेक्स व निफ्टी 50 व तो नॅशनल स्टॉक एक्सचेंज. सेन्सेक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज शेअर बाजार निर्देशांक. सेन्सेक्स हा 30 मोठ्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या लेखाजोखा असतो. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजद्वारे सेन्सेक्स जारी करतो. निफ्टी 50 मोठ्या कंपनीच्या शेअर किमतीच्या लेखाजोखा असतो. तो नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे जाहीर होतो. अर्थशास्त्र आर्य चाणक्य राजनीतीवर आधारित हा ग्रंथ आहे. दोन लेखक असल्याचे नमूद आहे. ग्रंथ राज्यकर्त्यांची अर्थव्यवस्था कशी ठेवावी सांगितले आहे. सातवा वेतन आयोग जो फायनान्स 7वां वेतन आयोग. अभी 7th पे कमीशन है ना, न्यायमूर्ति A.K. माथुर और 8th पे कमीशन है 8th पे कमीशन वो है 8th पे कमीशन अभी देखता हूँ. 8th पे कमीशन जस्टिस रंजना प्रकाश देसाई. 8th पे कमीशन जस्टिस रंजना प्रकाश देसाई. 8th पे कमीशन जस्टिस रंजना प्रकाश देसाई. केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन बाबत अशा आयोगाची स्थापना केली जाते. आतापर्यंत 7 आयोग 8वा जस्टिस रंजना देसाई. चलनाच्या अवमूल्यामुळे निर्यात वाढतो. चलनाच्या अवमूल्य म्हणजे डेफिशियन्सी करते उसको. अभी एक्सपोर्ट बढ़ेगा ना, इम्पोर्ट निर्यात म्हणजे एक्सपोर्ट होते. एक्सपोर्ट निर्यात वाढतो. अवमूल्य म्हणजे इतर चलनांच्या संदर्भात चलनाचे अधिकृत मूल्य कमी करणे. अवमूल्याचा वापर कायमस्वरूपी व्यवहारात तूट दूर करण्यासाठी केला जातो. भारतीय रुपयाचे 3 वेळा अवमूल्यन झाले. 1949, 1966, 1991. अभी तो ओपन मार्केट है ना.